हा श्लोक ज्ञानाच्या सर्वोच्च महत्त्वाचे दर्शन घडवतो. या श्लोकमध्ये वक्ता म्हणतो, मी लोकांच्या हितासाठी ते ज्ञान सांगणार आहे ज्याच्या केवळ जाणीवेने मनुष्य सर्व तत्व प्राप्त करतो. येथे विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर अनुभवातून मिळवलेले आत्मज्ञान जे मनुष्याला त्याच्या मूळ स्वरूपाची जाणीव करून देते. जेव्हा मनुष्य आपल्या अंतःकरणातील चैतन्याला म्हणजेच ब्रह्माला ओळखतो, तेव्हा त्याच्यात आणि सृष्टीत भेद उरत नाही. त्याला सर्व काही एका सत्यरूपात दिसू लागते. अशा अवस्थेला म्हणजे सर्व काही जाणण्याची अवस्था. हे ज्ञान प्राप्त झाले की बाह्य कर्म, मोह आणि अज्ञान नष्ट होतात. मनुष्य स्वार्थ, दुःख आणि भ्रमापासून मुक्त होऊन शांत, जागृत आणि समाधानी होतो. लोकांना हितकामना या शब्दात ज्ञानी पुरुषाची लोककल्याणाची भावना प्रकट होते. तो हे ज्ञान स्वतःसाठी नाही तर सर्वांच्या कल्याणासाठी देतो. हेच ज्ञान आत्मसाक्षात्काराचे आणि मोक्षाचे द्वार आहे. म्हणून हा श्लोक सांगतो की जो आत्मज्ञान प्राप्त करतो तो सर्व काही जाणतो, कारण त्या ज्ञानात संपूर्ण विश्व सामावलेले आहे.